Last lecture we see the new topic thermodynamics. बघा आपण थर्मोडायनामिक्स हा नवीन चॅप्टर सुरू केला होता. आता त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल म्हणजे काय बघितलं. त्यानंतर इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणजे काय आपण त्याचं एक्झाम्पल बघितलं. त्यानंतर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम, त्याच्यामध्ये 3 टाइप आहेत: मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम अँड थर्मल इक्विलिब्रियम. त्यानंतर आपण चौथा जो पॉइंट आहे लास्ट लेक्चरला बघितला होता तो पीव्ही डायग्रॅम. म्हणजेच त्याच्यामध्ये आपण पिस्टन कन्सिडर केलं होतं आणि ते पिस्टन 3 प्रकारे व्हॅरी होऊ शकतं. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण सांगितलं होतं एक्सपांड विथ व्हॅरिंग प्रेशर. सेकंड, इट कॅन कॉम्प्रेस विथ व्हॅरिंग प्रेशर. अँड थर्ड, इट कॅन एक्सपांड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि ह्या तिन्ही आपण जे कन्सिडर केलेले आहेत त्याचे आपण पीव्ही डायग्राम बघितले होते. पीव्ही मीन्स प्रेशर आणि व्हॉल्यूम डायग्राम आपण या तिन्हींच्या बघितल्या होत्या. म्हणजे हे आपण लास्ट लेक्चरला पॉईंट बघितलेले आहेत. आता आज आपण नवीन पॉईंट सुरू करणार आहे. आता तो जो नवीन पॉईंट आहे तो कोणता पॉईंट आहे बघा, थर्मोडायनामिक प्रोसेस. आता थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय, त्याच्यामध्ये जर आपण एखादा सबस्टन्स कन्सिडर केला की त्याचा एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये कन्वर्जन होतो, त्याला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण आईस क्यूब कन्सिडर केला किंवा सपोज आपण काय कन्सिडर केलं, एका कंटेनरमध्ये वॉटर घेतलं आणि त्याला हीट दिली तर त्या वॉटरचं कन्वर्जन स्टीममध्ये होतं. म्हणजे मॅटर कन्वर्ट वन स्टेट टू अनदर. दिस प्रोसेस इज कॉल्ड द थर्मोडायनामिक प्रोसेस. पण त्याच्यामध्ये बघा, अ थर्मोडायनामिक प्रोसेस इज अ प्रोसेस बाय विच इनिशियल स्टेट ऑफ अ सिस्टीम चेंजेस इट्स फायनल स्टेट. म्हणजे इनिशियल टू फायनल स्टेटमध्ये सिस्टीमचं कन्वर्जन होतं, त्याला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस असं म्हणतो. इन थर्मोडायनामिक प्रोसेस हीट ॲडेड टू द सिस्टीम इज पॉझिटिव्ह. मग आपण लास्ट लेक्चरला आपण सिस्टीम आणि बाउंड्री अँड एन्व्हायरमेंट कन्सिडर केलं होतं. जर आपण सांगितले वर्क डन ऑन द सिस्टीम होत असेल, वर्क डन बाय द सिस्टीम म्हणजे सिस्टीमवरती वर्क डन होत असेल सिस्टीममुळे तर ते पॉझिटिव्ह असतं. आणि वर्क डन ऑन द सिस्टीम असेल तर ते कसं असतं, निगेटिव्ह असतं. हे लक्षात ठेवायचं, MCQला विचारलं जाऊ शकतं. वर्क डन बाय द सिस्टीम इज पॉझिटिव्ह अँड वर्क डन ऑन द सिस्टीम इज निगेटिव्ह. प्रोसेस इन विच चेंज इन द स्टेट व्हेरिएबल ऑफ अ सिस्टीम ऑकर्स व्हेरी स्लोली आर कॉल्ड द क्वाझी-स्टॅटिक प्रोसेस. म्हणजे आपण काय सांगितलं की थर्मोडायनेमिक प्रोसेस म्हणजे काय, इनिशियल टू फायनल स्टेटमध्ये सबस्टन्सचं कन्वर्जन होतं आणि ही जी प्रोसेस होती ती कशी होती, व्हेरी स्लोली. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड अ क्वाझी-स्टॅटिक प्रोसेस. MCQमध्ये हा क्वेश्चन विचारू शकतात. क्वाझी-स्टॅटिक प्रोसेस म्हणजेच काय, सबस्टन्स कन्वर्ट वन स्टेट टू अनदर ऑकर्स व्हेरी स्लोली. दिस प्रोसेस इज कॉल्ड अ क्वाझी-स्टॅटिक प्रोसेस. त्यानंतर ना आता बघा, हा एक पॉईंट आपला मिस झाला होता आता बघायचा. इन थर्मोडायनामिक प्रोसेस वर्क डन बाय द सिस्टीम इज पॉझिटिव्ह अँड वर्क डन ऑन द सिस्टीम. सिस्टीममुळे होत असेल तर पॉझिटिव्ह आणि सिस्टीमवर होत असेल तर निगेटिव्ह. हे आपण मागच्या वेळेस डायग्राम काढून बघितलेलं आहे, ते बघा पुन्हा एकदा. इन थर्मोडायनामिक प्रोसेस हीट ॲडेड टू द सिस्टीम इज पॉझिटिव्ह. म्हणजे हीट ॲड झाली सिस्टीम तर पॉझिटिव्ह आणि हीट बाहेर पडली तर काय झालं, निगेटिव्ह. हे आपण आत्ता 4 पॉईंट बघितलेले आहेत. 5वा जो पॉईंट आहे, व्हेन अ थर्मोडायनामिक सिस्टम फ्रॉम इट्स इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट इट पासेस थ्रू द सिरीज ऑफ इंटरमिडिएट स्टेट and this intermediate state we when plot on the PV diagram are called the path. म्हणजे बघा, आता सपोज आपण एक एक डायग्रामने कन्सिडर करूया. ही डायग्राम सांगते मी. इकडे प्रेशर ए वाय ॲक्सिसवर घेतले आणि एक्स ॲक्सिसवरती व्हॉल्यूम घेतले. आता ए हा इनिशियल पॉईंट आहे आणि बी हा फायनल पॉईंट आहे. आणि हा पॉईंट जर आपण जोडला, म्हणजे हे ॲरो दाखवलेला आहे, हा पॉईंट आपण जोडले तर ह्याच्यामध्ये ह्या रेषेवरती नंबर ऑफ इंटरमिडिएट पॉईंट असतात आणि मग हे आपण जोडले सिरीजमध्ये. मग हा जो AB कर्व तयार झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो, पाथ. ए आणि बी मध्ये नंबर ऑफ सिरीजमध्ये इंटरमिडिएट पॉईंट असतात, म्हणजेच त्याला स्टेट असतात, त्याला आपण काय म्हणतो, पाथ असं म्हणतो. म्हणजे तेच आपण आता वरती सांगितलेलं आहे बघा. व्हेन द थर्मोडायनामिक सिस्टीम चेंज फ्रॉम इनिशियल पॉईंट होता ए अँड फायनल पॉईंट होता बी, पासिंग थ्रू द सेरीज इंटरमिडिएट. म्हणजे ती लाईन जी जॉईन केली आहे ते इंटरमिडिएट सेरीज स्टेट आहे. अँड दिस इंटरमिडिएट स्टेट वी प्लॉटेड ऑन द PV डायग्राम इज कॉल्ड द पाथ. म्हणजे AB हा जो कर्व तयार झालेला आहे आपण त्याला पाथ असे म्हणतो. म्हणजे बघा, थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय, thermodynamic process is the process by which the initial state of the substance changes to its
फायनल स्टेट, त्याला आपण म्हणतो थर्मोडायनामिक प्रोसेस. मग आता त्याच्यामध्ये सांगितले हीट ॲडेड टू द सिस्टीम इज पॉझिटिव्ह अँड हीट ॲडेड म्हणजे हीट रिलीज फ्रॉम द सिस्टीम इज निगेटिव्ह. म्हणजे सिस्टीममध्ये हीट ॲड झालं तर हीट पॉझिटिव्ह असते आणि हीट जर बाहेर पडली तर ती निगेटिव्ह असते. तसंच वर्क डनच्या बाबतीत बाय द सिस्टीम वर्क डन असेल तर पॉझिटिव्ह आणि ऑन द सिस्टीम असेल तर निगेटिव्ह. प्रोसेस इन विच चेंजेस द स्टेट व्हेरिएबल ऑफ ऑकोर्स व्हेरी स्लोली इज कॉल्ड अ कॉझिस्टॅटिक प्रोसेस. हा क्वेश्चन MCQला विचारलं जाऊ शकतो, लक्षात ठेवा कॉझिस्टॅटिक प्रोसेस म्हणजे काय. And when a thermodynamic system changes from initial to final state, passes through the series of intermediate state, and this intermediate state when plotted on the PV diagram are called the path. मग path कशाला म्हणायचं ते मी मगाशी सांगितलं. थर्मोडायनामिक प्रोसेस बद्दल हे पॉइंट लक्षात ठेवा. आता आपण थर्मोडायनामिक प्रोसेस बघणार आहे. वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे वर्क डन बघणार आहे ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस. मग त्याच्यामध्ये बघा A is the initial point where the coordinate Vi and Pi. Vi म्हणजे initial coordinate of volume and initial coordinate of pressure आणि Vf आणि Pf. Vf म्हणजे final coordinate of volume and final coordinate of pressure. And B is the final point म्हणजे आपण A चे coordinate आता बघा ही डायग्राम आहे, इथे A आणि B पॉइंट कन्सिडर केला. A हा जो आहे ए वरून इंटरसेप्ट टाकला वाय ॲक्सिसवर तर तिथं कॉर्डिनेट आहे पी आय आणि तोच जर एक्स ॲक्सिसवर टाकला तर व्ही आय. म्हणजे ए पॉईंटचे कॉर्डिनेट कोणते आले, आधी एक्स ॲक्सिसवरचा कॉर्डिनेट आपण लिहितो म्हणजे व्ही आय आणि पी आय. तसंच बीचं जर तुम्ही कन्सिडर केलं तर वाय ॲक्सिसवरती कॉर्डिनेट पी एफ टाकलाय आणि एक्स ॲक्सिसवरती व्ही एफ. म्हणजे बी या पॉईंटचे कॉर्डिनेट काय झाले व्ही एफ पी एफ. मग व्ही आय पी आय हे झाले इनिशियल, ए हा इनिशियल पॉईंट आहेत म्हणजे इनिशियल कॉर्डिनेट अँड व्ही एफ पी एफ हे झालं फायनल पॉईंट म्हणजे फायनल कॉर्डिनेट झालं. तेच आपण इथं डायग्राममध्ये सांगितलेलं आहे. ए इज द इनिशियल पॉईंट अँड कॉर्डिनेट ऑफ द इनिशियल पॉईंट ए इज व्ही आय पी आय. बी इज फायनल पॉईंट अँड इट्स कॉर्डिनेट इज व्ही एफ पी एफ. द प्रोसेस path from the initial point A to final point B may be path first, second and third. म्हणजे आपण A आणि B, A हा इनिशियल पॉईंट आहे आणि B हा फायनल पॉईंट आहे. मग आपण इनिशियल टू फायनल स्टेटपर्यंत जात असताना 3 वेमध्ये जाऊ शकतो. फर्स्ट वे आपण इथं फर्स्ट पाथ कन्सिडर केला आहे A टू B मीन्स इनिशियल टू फायनल पॉईंटमध्ये ह्या एक पाथने आपण पोहोचू शकतो. सेकंड पाथ हिअर वी कन्सिडर द ह्या सेकंड पाथ आहे ॲरो जो दाखवलेला इथून खाली आला आहे म्हणजे ह्या सेकंड पाथने आपण फायनल पॉईंटपर्यंत जाऊ शकतो. आणि थर्ड पॉईंट ए पासून खालची जी डायरेक्शन दाखवलेली ती म्हणजे आपण इनिशियल पॉईंटवरून फायनल पॉईंटपर्यंत 3 वेने जाऊ शकतो. त्याला आपण पाथचे नाव दिले फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. म्हणजे सेकंड आपण ह्या प्रकारे जाऊ शकतो आणि थर्ड आपण जो कन्सिडर केलेला आहे ह्या प्रकारे जाऊ शकतो. मग आता हे जे 3 डिफरंट पार्ट आहे त्याच्यामध्ये जे वर्क डन होतं ते वर्क डन आपण ग्राफच्या साहाय्याने सेपरेट बघणार आहे प्रत्येक पाथ जो आहे तो. ठीक आहे. मग बघा आता द कर्व 1 किंवा त्याला पाथ 1 असं म्हणू शकतो. कोणता आहे हा जो इथला दिसतोय आहे हा इथून हा ए टू बी हा पाथ 1 आहे त्याला कर्व 1 म्हणलेला आहे. मग ती डायग्राम आपण सेपरेट खाली घेतली तर ती डायग्राम अशी असणार आहे. म्हणजे बघा ही एवढीच डायग्राम आपण खाली घेतलेली आहे पाथ 1 साठी. बघा आता त्याच्यामध्ये when the system changes itself from A to B along the path A, both its pressure and volume changes. Here we consider the pressure on the y-axis and volume on the x-axis. We know the A is the initial point and B is the final point. Then coordinate of the initial point is the PI, VI. आपण काय लिहितो आधी x coordinate आधी लिहितो म्हणजे coordinate येणार VI, PI. B is the final coordinate point, then its coordinate is VF, PF. Then from this diagram we can say that the pressure and volume both are changes. Pressure and volume both are the changes. बघा आता कर्व फर्स्ट कन्सिडर केला आहे. when the system changes itself from A to B means initial point to final point then its pressure and volume also changes. बघा आता A पासून B पर्यंत जात असेल तर हा कर्वची डायरेक्शन आपण B म्हणजे फायनल पॉईंट पर्यंत दाखवले. म्हणजे इथं काय होतंय व्हॉल्यूम काय होतोय इन्क्रीज होत जातोय पण प्रेशर कसं होतंय डिक्रीज होतंय. इथून इंटरसेप्ट प्रेशरवर टाकला तर कमी झाला, फायनल पॉईंटपासून इथं टाकलं तर प्रेशर कमी झालं. म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होत जाते आणि प्रेशर डिक्रीज होत जाते. म्हणजे इथं प्रेशर अँड व्हॉल्यूम बोथ आर चेंजेस असं आपण म्हणलं. द प्रेशर डिक्रीज व्हाईल द व्हॉल्यूम इन्क्रीज अँड द वर्क डन बाय द सिस्टीम इज पॉझिटिव्ह. बघा
प्रेशर काय होते, डिक्रीज होते, व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. कालच्या लेक्चरला आपण बघितले व्हेन द व्हॉल्यूम इज इन्क्रीज देन वर्क डन इज द पॉझिटिव्ह. मग इथं काय होते, व्हॉल्यूम इन्क्रीज होत जाते म्हणजे वर्क डन कसं असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. द प्रेशर डिक्रीजेस व्हाईल द व्हॉल्यूम इन्क्रीजेस द वर्क डन बाय द सिस्टीम इज पॉझिटिव्ह. मग आता आपण वर्क डन पॉझिटिव्ह सांगितले. द वर्क डन इज गिवन बाय द एरिया अंडर द कर्व फर्स्ट. म्हणजे हा जो शेडेड एरिया दाखवलेला आहे तो शेडेड एरिया म्हणजेच काय असणार आहे, त्या सिस्टीमचं वर्क डन असणार आहे. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. आणि ते वर्क डन कसं काढतो आपण, W इज इक्वल टू P इंटू DV. DV मीन्स इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. म्हणजे ह्या डायग्राममध्ये आपण हा फर्स्ट पाथ कन्सिडर केला आहे. आता ही वरची जी डायग्राम आहे ते सेकंड पाथसाठी आहे. आता आपण सेकंड कर्व म्हणजे सेकंड पाथ बघणार आहे. बघा फर्स्ट पाथमध्ये काय बघितले आपण, बोथ द प्रेशर अँड व्हॉल्यूम चेंजेस मीन्स हिअर व्हॉल्यूम इज इन्क्रीज अँड प्रेशर इज डिक्रीजेस. Then when volume is increased, then work done in this process is positive and work done is the area covered by this shaded area. आता बघा पाथ सेकंड म्हणजे कर्व सेकंड जर आपण बघितलं तर ही सेकंडची डायग्राम वरची आपण घेतलेली आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपण टू वेने जाऊ शकतो. फर्स्ट A to C अँड सेकंड आहे C to B. ह्या दोन वेने आपण काय करणार आहे, तिथपर्यंत जाणार आहे. बघा in this case the volume increase Vf from point A to point C at the constant pressure. The pressure then decrease the Pf to B. म्हणजे बघा आता ही फर्स्ट प्रोसेस आहे A to C. आता फर्स्ट प्रोसेस A to C आहे तिथं काय होते, प्रेशर कॉन्स्टंट आहे पण व्हॉल्यूम काय होत जातो, इन्क्रीज जातो. ही जर आपण हॉरिझॉन्टल लाईन काढलेली आहे AC एक्स ॲक्सिसला, इथं काय झाले, प्रेशर कॉन्स्टंट आहे पण VI पासून VF पर्यंत व्हॉल्यूम काय होत गेलाय, इन्क्रीज होत गेलेला आहे. हे फर्स्ट पॉईंट आहे. सेकंडमध्ये आपण काय सांगितले, सेकंड प्रोसेसमध्ये प्रेशर डिक्रीज होत जाते. इथून इंटरसेप्ट इथं टाकला किंवा B पासून इथं टाकला तर प्रेशर काय होत गेले, डिक्रीज होत गेलेला आहे. बट व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे हा जो व्हॉल्यूम आहे आपण काय सांगितलंय, हा कॉन्स्टंट आहे. मग फर्स्ट प्रोसेसमध्ये काय होतं बघा, खाली लिहिले फिगरच्या डायग्राममध्ये नाव बघा. फर्स्ट द व्हॉल्यूम चेंजेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम चेंज होते. अँड सेकंड काय होते, प्रेशर डिक्रीज होते बट व्हॉल्यूम कॉन्स्टंट. देन द प्रेशर चेंजेस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग आता बघा the volume remains constant during this change. The system is now in a state B with the coordinate VF PM. म्हणजे A हा पॉईंट घेतला तर त्याचे कोऑर्डिनेट VI PI येणार आणि B चे कोऑर्डिनेट VF PF येणार. मग वर्क डन इन दिस प्रोसेस रिप्रेझेंटेड बाय द शेडेड एरिया म्हणजे दिस कर्व सेकंड. म्हणजे हा जो शेडेड एरिया दाखवलेला आहे हे त्या सिस्टीमचं काय झालेलं आहे, वर्क डन झालेला आहे. म्हणजे लक्षात ठेवा पहिल्या कर्वमध्ये आपण प्रेशर आणि व्हॉल्यूम बोथ चेंज होतं. सेकंडमध्ये काय सांगितलं, फर्स्ट प्रेशर कॉन्स्टंट असतं आणि व्हॉल्यूम चेंज होतो. अँड सेकंड पाथमध्ये काय सांगितलं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो आणि प्रेशर काय होत जातं, डिक्रीज होत जातं. त्यामुळे वर्क डन काय आहे, डिफरंट आहे प्रत्येक सिस्टीमचं. आता थर्ड कर्व आपण कन्सिडर केला आहे. कोणता आहे थर्ड कर्व, म्हणजे ही जी डायग्राम आपण बघितलेला ह्याच्यामधला हा जो खालचा पाथ आहे हा थर्ड पाथ आहे म्हणजे थर्ड कर्व. आता तो आपण एक्सप्लेन करणार आहे बघा. द कर्व थर्ड मीन्स पाथ 3. इन दिस केस द प्रेशर डिक्रीजेस फ्रॉम PI टू PF. म्हणजे PI पासून PF पर्यंत प्रेशर काय होत जाते, डिक्रीज होत जाते. आणि त्यानंतर ना काय होणार आहे बघा, बट द व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. आणि हा व्हॉल्यूम काय आहे, कॉन्स्टन्स आहे. नेक्स्ट द व्हॉल्यूम चेंजेस टू VF ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग नंतर व्हॉल्यूम काय होत जातं, चेंज होतो पण तिथं प्रेशर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे बघा आता पहिल्या प्रोसेसमध्ये काय होते, फर्स्ट प्रेशर कॉन्स्टंट अँड व्हॉल्यूम चेंजेस. म्हणजे पहिल्या पाथमध्ये आपण काय होतोय बघा, पहिला पाथ आहे जो इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि व्हॉल्यूम काय होते, चेंज होते. अँड सेकंड पाथ जो आपण कन्सिडर हा केलेला आहे B पर्यंत, तिथं काय होते, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे पण प्रेशर काय होत जाते, चेंज होत जाते. मग A हा जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट काय, VI PI आणि B हा पॉईंट आहे त्याचा कोऑर्डिनेट काय, VF PF हा त्याचा कोऑर्डिनेट आहे. म्हणजे आपण काय सांगितलं, द वर्क डन इन दिस प्रोसेस रिप्रेझेंटेड बाय द शेडेड एरिया. म्हणजे हा जो शेडेड एरिया आहे हा त्याचं काय झालं, वर्क डन झालं. इथं काय आहे, इथं व्हॉल्यूम चेंज होतोय. व्हॉल्यूम चेंज होतोय म्हणजेच हा जो खालचा शेडेड एरिया दाखवले तेवढंच त्याचं काय असणार आहे, वर्क डन असणार आहे. का तर इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे. मग आता इट इज इझिली नोटीस दॅट
In 3 cases we discuss the amount of work done is not same. म्हणजे पिस्टन आपण 3 प्रकारे व्हॅरी होतो. फर्स्ट काय सांगितलं होतं, 3 प्रकारे व्हॅरी होतो. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पिस्टन एक्सपांड केला, नंतरनी कॉम्प्रेस केला, आणि थर्डमध्ये काय केला, एक्सपांड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. पण 3 प्रकारे व्हॅरी केला. तर त्याचे आपण पाथ आत्ता दाखवलेले आहे. म्हणजे काल पीव्ही डायग्राम बघितले होते, आज आपण त्याचे पाथ बघितले. आणि ह्या तिन्ही पाथमध्ये काय होतं त्याचे आपण बघितले. म्हणजे ह्या तिन्ही पाथमध्ये झालेलं वर्क डन, शेडेड एरिया कसा आहे, डिफरंट. म्हणजे तिन्ही पाथमध्ये झालेलं वर्क डन कसं आहे, सेम नाही आहे, डिफरंट आहे. वी कन्क्लूड दॅट द वर्क डन बाय द सिस्टीम डिपेंड्स नॉट ओनली द इंटरमिडिएट स्टेट दॅट इज ऑन द पाथ अलॉंग विच चेंजेस टेक प्लेस. म्हणजे काय सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण बघा, जे वर्क डन आहे विच डिपेंड्स ऑन द पाथ, म्हणजे जे झालेलं वर्क डन आहे तो पार्टिकल इनिशियल टू फायनल स्टेटमध्ये जाताना त्याच्यामध्ये नंबर ऑफ इंटरमिडिएट्स पॉईंट असतात. मग ए पासून बी पर्यंत जर ते पॉईंट जोडले तर जो कर्व तयार होतो त्याला आपण पाथ म्हणतो. म्हणजे वर्क डन डिपेंड्स कशावरती आहे, पाथ. अँड डज नॉट डिपेंड्स ऑन द इंटरमिडिएट म्हणजे इनिशियल अँड फायनल पॉईंट, अँड ऑल्सो इंडिपेंडेंट ऑन द इंटरमिडिएट स्टेट. म्हणजे हे MCQला क्वेश्चन विचारू शकतात. वर्क डन डिपेंड्स ऑन path and does not depends on the initial final point and also intermediate state. मग आज आपण दोनच पॉईंट बघितलेले आहे. फर्स्ट आपण थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय बघितलं. थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये आपण पॉईंट बघितलं आणि वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस त्याच्यामध्ये 3 पाथ बघितले. हे 3 डायग्राम आहेत. हे वाचा, डायग्राम नीट बघा, अंडरस्टँड करा. आणि ह्याची जी PDF आहे हे व्हिडिओ बरोबर मी शेअर करत आहे, ते PDF बुकमध्ये तुमच्या नोट डाऊन करा. ओके, थँक्यू.